हे गाईस, तर सकाळ सकाळ मी निघाली होती हॉस्पिटलला जायला, कारण की आई हॉस्पिटलमध्ये होती. नंतर मग तिथे गेल्या मी पहिले घेतली कॉफी वगैरे पिऊन, नंतर लॉन्जमध्ये थोडा वेळ बसलेलो आम्ही, कारण की ICUमध्ये कोणाला पाठवत नव्हते टाईमनुसार. तर मग त्यानंतर आलेला युवान आणि सोम भाऊ, आणि ते युवान आल्या बघा पेस्ट्री खातोय, आणि असा खातोय जसं का आम्ही खाऊ म्हणून पटापट खातोय तो ना. एकीकडे सोमभाऊ पण बसलेले. त्यानंतर मग आईला घरचं जेवण सांगितलेलं. मग परत आम्ही आलेलो घरी, थोडा वेळ आराम वगैरे केला आणि मग आईला जेवण वगैरे घेऊन परत हॉस्पिटलमध्ये आली. तर मग आईला भेटलो वगैरे. त्यानंतर मग आईला तिथे गियानला कॉल करून दिलेला. गियानला बघत बसलेला मस्तपैकी. गियानला बघायचं होतं आईला, तर मस्त आईला बघितलं वगैरे ना. आई मला सांगत होती बघा काय सांगते. अर्धा लिटरचं रक्त नेला माझा काढून. बघितलं असेल तुम्ही, आई सांगत होती आईचं रक्त वगैरे नेला काढून. आईला बोलली मी आता पत्ते वगैरे करायला लागतील. आईशी भेटलो वगैरे आणि आलो खाली येऊन नाश्ता वगैरे केला मी, कारण की भरपूर भूक लागलेली. त्यानंतर मग घेतलं युवानला आणि मामीची मस्ती चालू होती. मामी बोलते तू नको जाऊन, युवान बोलतो मला जायचंच आहे. मग युवानला वगैरे घेतलं आणि आलो घरी आल्या पहिले घेतलं निहारिकाला पण घेतलं, आणि युवानला मम्मीकडे ठेवायचं, पण युवान आमच्या पाठीच आला. पाठी आल्याला लगेच तो युवान झोपला आणि मग आलो आम्ही आईकडे. आईला आल्यानंतर पेज दिली प्यायला. मग आई मस्त पेज वगैरे सगळं मस्त फिनिश केलं पेज वगैरे पिऊन. नंतर मग आमच्याशी गप्पा मारत होती. प्रगती पण होती, तर प्रगतीशी आणि माझ्याशी गप्पा मारत होती. आमच्यासोबत थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि तिथेच सांगू ती नर्स आलेली, असं केलं तसं केलं. मग आम्ही तिला बोलू लक्ष घे, काळजी घे, काय टेन्शन घेऊ नको, आम्ही बाहेरच आहोत. मग ती सांगत होती इथं असं झाला तसं झाला. मग ते आम्ही ऐकत होतो. तिच्याशी भरपूर गप्पा गोष्टी, जवळजवळ 1-1.5 तास आम्ही आतमध्येच होतो. नशीब नर्स वगैरे कोण काहीच बोललं नाही. मग आम्ही आईशी बोलून वगैरे झालं आणि मग बाहेर आलो. आईशी गप्पा गोष्टी वगैरे करून आईची एक टेस्ट करायची होती, ती वगैरे केली ना. आम्ही निघालो घरी. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.